सो नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या एका खूप चांगल्या एक व्हिडिओसाठी. कारण आज हे जे दिसत आहेत तुम्हाला माझ्या पाठी उभं राहिलेले आपले मराठवाड्यातील पोरं आहेत सगळे, ते माझ्याकडे आले होते ट्रेनिंगसाठी. आणि आज जवळजवळ ट्रेनिंग पण कंप्लीट झाली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सांगायला एवढा आनंद होतोय, सगळे मुलं HDFC सिलेक्ट झालेले आहेत आणि भेटायला आले होते मला. सो योगायोगाने त्यांच्या सगळ्यांसोबत भेटण्याचा योग आला आणि एक व्हिडिओ पण बनवते त्याच्यामुळेच. सो यांच्यासोबत अजूनही मुलं HDFC सिलेक्ट झालेले आहेत. ते काही येत आहेत, काही ऑन द वे आहेत भेटायला, किंवा उद्या येतील परवा येतील. पण जे आले होते त्यांना म्हटलं आपण एक बोलूया आणि थोडंफार तुमच्याबद्दलची माहिती सांगा, काय नाही. हे सगळे HDFC बँकेत पुणे लोकेशनला, कोणी नांदेड लोकेशनला झाले, तर कोणी लातूरला झालेलं. हे सगळे मुलं सिलेक्ट झाले आहेत HDFC बँकसाठी. सो सगळ्यांना एकदा कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता 2 मिनिटात मी यांच्यासोबत जे काय आपल्याला बोलता येईल, ते काय करत होते, काय नाही, त्यांना कुठून माहिती पडली इन्स्टिट्यूटची, काय बॅकग्राऊंड्स आहेत, काय कुठे एज्युकेशन झालेलं आहे, काय नाही झालं, ते सगळं आपण बोलणार आहोत. एक 5 सेकंद सगळ्यांना एकच आहे की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटेल याच्यामध्ये. ही आहेत वैष्णवी आहे, सचिन आहे, प्रल्हाद आहे, ज्ञानेश्वर आहे, मुंजाजी आहे आणि दत्ता आहे. हे सगळे आपले ट्रेनिंगचे स्टुडंट आहेत आणि आज हे सगळे सिलेक्टेड झालेले आहेत. आणि बोलूया आपण त्यांच्यासोबत. सुरुवात जर करायची, सचिन परभणीतल्या पूर्णा तालुक्यातला आहे माझ्या मते. आणि सचिनलाही काय त्याची जर्नी आहे, काय फॅमिली बॅकग्राऊंड आहे, काय एज्युकेशन झाले, सचिन थोडक्यात 2 मिनिटात 2 शब्दात सांगायचं असेल तर काय सांगतील? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर, आणि स्पेशली थँक्यू IRBF टीमचं, ज्यांनी की सर्वांनी मिळून मला एक कम्युनिकेशन स्किल, जे की माझं थोडं हार्ड जात होतं मला. आणि मी असं एक प्रकारचं समजा की पाथ पण भेटत नव्हता कुठला. मी खूप काही गोष्टी बघितल्या, दुसऱ्या बँकमध्ये जाऊन आलो, थर्ड पार्टीनुसार मी प्रयत्न केला जॉईन होण्याचा, पण ते कुठंतरी काम झालं नाही. आणि मग नंतर जेव्हा IRBF बद्दल माझ्या मित्राकडून मला माहिती मिळाली, तर तेव्हा मी तुम्हालाच भेटलो डायरेक्टली. कारण बाकीच्यांपेक्षा मला तुमची जास्त ओळख होती. आणि त्यामार्फत जसं तुम्ही नॉलेज दिलं, त्यामुळं माझा कॉन्फिडन्स लेवल थोडा कुठंतरी हाय झाला. आणि जसं जसं ट्रेनिंग वगैरे चालू होती, त्यामध्ये मला आणखी कम्युनिकेशन स्किलवर पण मी जास्त काम केलं. तर मित्रांनो, बेसिकली तो सांगतोय ट्रेनिंगमध्ये काय भेटलं काय नाही, ते तर आहेच, भेटणारच आहे, ते माझ्याकडे आल्यानंतर भेटणारच आहे, त्याच्यात काहीच डाऊट नाही. पण मला हा विचारायचं की तुझ्या लाईफमध्ये आता काय फरक पडेल, तुला काय वाटतं, घरचे काय आहेत, घरचं बॅकग्राऊंड तुझं जे आहे ते मला माहितीच आहे, ते काही मी तुला विचारणार नाही वापस. पण तुला वाटतं ते सगळं चेंज होईल ह्या जॉब नंतर, एक ऑपॉर्च्युनिटी भेटल्यानंतर, ते पण HDFC सारख्या बँकेत तू सिलेक्ट झालेला आहेस, काय सांगशील? येस सर, डेफिनेटली चेंज होणार आहे. आणि माझ्या घरच्यांना, म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांनाच या गोष्टीचा जास्त आनंद आहे. यामध्ये एक असा विचार करायचं म्हटलं की माझ्या घरच्यांची इच्छा होती की माझी स्वतःची कुठेतरी ओळख व्हावी, ह्या गोष्टी व्हाव्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज माझं मला नाव एक हे झालेलं आहे, ओळख निर्माण झाली स्वतःची. आणि इथून पुढचं पण माझं मी स्वतःच गोष्टी जास्त करणार आहे. यामुळं मला खूप काही प्रोत्साहन मिळालेलं. सो बेसिकली सचिनची आईने फोन केला होता, त्यांनी सांगितलं काय आहे, सचिनला जॉब का पाहिजे, किती आहे. सो आज मी खरंच खुश आहे. आईचा फोनही येतोय, सर घरी या वगैरे. त्याला मी बोललो येऊ एक दिवस, आता टाइम नाही भेटत आहे सध्या, प्रोग्राम्स आहेत, इकडे तिकडे ट्रॅव्हल करायला लागते. आल्याला तो बोलत होता की सर घरी जाऊया आपण, म्हटलं जाऊया. सो बेसिकली हे सगळे मुलं बोलायचा प्रयत्न करतोय, थोडा लॉंग व्हिडिओ होईल, पण नक्की तुम्ही शेवटी बघा, कारण यांच्या खूप ऐकण्यासारख्या स्टोरी आहेत. ऑपॉर्च्युनिटी काय आहे, आणि ह्या ऑपॉर्च्युनिटीसाठी लोक पुणे, मुंबई, बेंगलोरमध्ये जाऊन 3-3, 4-4 लाख रुपये भरतायत. आज मी ती ऑपॉर्च्युनिटी मराठवाड्यात घेऊन आलोय, परभणी जिल्ह्यात. आणि तुम्ही म्हणाल तुम्ही का घेऊन आलात परभणी जिल्ह्यामध्ये, तर मित्रांनो, मीही एक एक्स बँकर आहे आणि मी 10-12 वर्षाखाली परभणी सोडून गेलो होतो. बँकिंग लाईनमध्ये एक्सपिरियन्स घेतला पूर्ण, आणि ही एक ऑपॉर्च्युनिटी भेटली, लायसनिंग भेटली, ॲग्रीमेंट झाले, आणि आपल्या पोरांसाठी हे परभणीत ओपन केलेलं आहे. आणि सगळ्या पोरांनी ती ऑपॉर्च्युनिटी घेत आहेत, जे घेत आहेत त्यांना फायदाही होतोय त्याचा. सो आपल्यासोबत एक वैष्णवी आहे, ती खूप दुरून आलेली आहे, संभाजीनगरमधून आलेली आहे. तिला विचारू तिची जर्नी काय. लोकांना बाहेरचे वाटतं की परभणीत आहे, मग भरोसा कसा करायचा. ती संभाजीनगरवरून तिने भरोसा केला आणि आज ती HDFC सिलेक्ट सुद्धा झालेली आहे. काय सांगशील वैष्णवी, 2 मिनिटात काय हेल्प भेटली, कसा ट्रस्ट केला, काय सांगशील तू? IRBF हे खूप म्हणजे असं आहे की आपण त्याच्यावर ट्रस्ट करू शकतो. मी इतक्या दुरून येते, मी ऑनलाईन बघितलं, ओळखी होत्या इथे, तर त्यांनी सांगितलं की IRBF मध्ये तू जा, तुला जॉब भेटेल, 101% गॅरंटी आम्ही देतो. सो तर मी त्या ट्रस्टनी आले. मला इथे सेल्फ कॉन्फिडन्स वाढला, माझ्या बँकिंगचं माझं नॉलेज वाढलं. मला भरपूर गोष्टी बँकिंगबद्दल समजल्या, ज्या आपण आतमध्ये ज्या शिकतो त्या इथे शिकायला भेटल्या. सो वैष्णवी, तू जे सांगतेस ते खूप ऐकायलाही चांगलं वाटतं की काहीतरी केलेलं फळ आहे, तू सांगतेस ते आम्ही आमच्या ट्रेनर्सनी. सो आता तू संभाजीनगरमधून आले, संभाजीनगरमध्ये खूप सारा क्राऊड पडलाय, जो वेगळ्याच प्रकारच्या दुनियेत जगतोय. त्यांना जॉब्स नाही आहेत, बिचारे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, आई वडिलांकडून पैसे भेटतायत तोपर्यंत जमते ते करतायत, ज्यांना नाही जमत आहे ते कुठेतरी MIDCत जाऊन करतायत, कापड दुकानात. ते टॅलेंटेड आहेत, डिग्री आहेत, सगळे आहेत. त्या मुलांना काय सांगशील
काय फक्त काय कॉम्पिटेटिव्ह मध्ये गव्हर्नमेंट जॉब लागला म्हणजे सगळी दुनिया आहे की तू काय सांगशील तू त्यांना? प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे गव्हर्नमेंटपेक्षा जास्त पुढे ग्रोथ आहे. गव्हर्नमेंटमध्ये आपण एकदा लागलो की कसं होतं, गव्हर्नमेंटमध्ये सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, पॉलिटिक्स असतं, हे असतं. ते प्रायव्हेटमध्ये इतके नसतं. प्रायव्हेटमध्ये आपल्याला नॉलेज भरपूर काय भेटतं. प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मध्ये फक्त एक लेवलचा फरक राहिलेला आहे सांगायचं म्हणजे. आणि पण काय जे करतायत, जे सिलेक्ट होत आहेत ते तर चांगलंच आहे, पण जे नाही होत आहे त्या विद्यार्थ्यांना वैष्णवी पण सांगते, मीही सांगतो किंवा बाकीच्या मुलांनाही मी सांगत असतो, डिप्रेस नका होत जाऊ. या दुसरे ऑप्शन्स आहेत करिअरचे, खूप चांगले चांगले ऑप्शन्स आहेत. सो हे सगळे आपल्यासोबत आलेले होते, काहीतरी तेही करत होते, पण शेवटी करिअर ऑप्शन त्यांना आपल्या मार्फत भेटलेला आहे. सो आपल्यासोबत अजूनही आहेत, हे पण आपले परभणीचेच आहेत, कोणी नांदेडचं आहे, कोणी आजूबाजूच्या खेड्यामधून आलेली मुलं आहेत. ज्ञानेश्वर आहे, मुंजा आहे, मुंजाजी आहे. तो काय सांगाल मुंजा, तुझं सांगायचं झालं तर काय सांगशील? बाहेर जे आहेत किंवा तुझं सिलेक्शन झालेलं आहे, काय भावना आहे तुला आता बोलायचं झालं तर बाहेरच्या पोरांसाठी? पहिल्यांदाच तर मी धन्यवाद म्हणाल पूर्ण IRBF प्लॅटफॉर्मलाच, कारण यातून मी बऱ्यापैकी घडलो. का माझा एक आत्मविश्वास वाढला. मी जे बोलत आहे याच प्लॅटफॉर्ममुळे बोलत आहे. एक कुटुंबामध्ये एक नीड असते की बाबा घरचा पुरुष माणूस एक कामाला लागावा. तर हे IRBF प्लॅटफॉर्म हे तेच करून देत आहे विद्यार्थ्यांना. आता सो आपण ते जसं म्हणतोय, आपलं प्लॅटफॉर्म हे नाही की कुठला कोर्स करायचा आहे. आपलं प्लॅटफॉर्म हे आहे मित्रांनो की मुलामध्ये कॉन्फिडन्स, स्किल डेव्हलपमेंट मोठी आहे. डिग्री सगळेच करतायत, पण त्या मुलांमध्ये स्किल नाही आणि स्किलवर कोणी इन्व्हेस्टमेंट करायला मागत नाहीये. सगळ्यांना वाटतं की जॉबसाठी काय लागतं आणि काय नाही लागत, ते या तुम्हाला आल्यावर समजेल. आज कुठलीही कंपनी असेल किंवा बँक असेल किंवा कुठलीही इंडस्ट्री असेल, तुमच्याजवळ स्किल नसेल तर हायर करायला मागत नाहीये. त्या स्किल कुठेतरी शिकणं जरुरी आहे. फक्त डिग्रीवर आज नोकरी भेटणं मार्केटमध्ये पॉसिबल नाहीये. तुम्हाला स्किल घ्यायलाच लागतील. तर स्किल आपण द्यायचं काम करतो, ऑन जॉब ट्रेनिंग आपण देतो. म्हणून मुलांना जॉब बँकही आपल्याकडून घेते, आपण त्या मुलांना बँकेमध्ये प्लेसही करतो. त्याचं एकमेव रिझन आहे की आपण फक्त आणि फक्त ऑन जॉब ट्रेनिंग देतो. आपण कुठलाही कोर्स, एज्युकेशन, क्लासेस नावाची गोष्ट नाही चालवत. आपण फक्त आणि फक्त ट्रेनिंग पार्ट सांभाळतो बँकेचा. सो ज्ञानेश्वर, तू काय सांगशील? ज्ञानेश्वरची एक स्टोरी सांगायला झालं तर ज्ञानेश्वर बाहेर जायचं, पुण्यासारख्या सिटीत कसं जाईल, काय जाईल, त्याचा थोडा डाऊट होता. पण आज जेव्हा तुझी होत आहे तेव्हा तो पूर्णपणे चेंज होऊन पुण्यात जायला रेडी झालेला आहे. विचारू त्याचा काय प्रॉब्लेम काय होता आणि काय आज त्याला कॉन्फिडन्स लेवलने पुण्यासारख्या सिटीत तो जॉईनही तयार झालाय जायला. काय सांगशील? आज तुला ऑफर पण आलेला आहे. सर, काय मला सांगशील? पुण्यासारख्या ठिकाणी जावं वाटत नव्हतं, कारण मला घरचं पण बघावं लागत होतं, सगळं होतं. पण सर, इथं आल्याच्या नंतर जे तुम्ही मला मोटिवेट केलं, त्यामुळं मी पुण्याला जायला तयार आहे सर. की असं नाही की तिथं पण जास्त ग्रोथ आहे सर. तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी नॉलेज पण भेटू शकतं, तिथून आपण नंतर काही पण करू शकतो सर. त्यामुळे मला पुण्याला जायला आवडेल सर. आता काय सांगशील? बाहेरचे मित्र असतील तुझे, आजूबाजूचे कोणी असतील, त्या पोरांना काय सांगशील सांगायला झालं तर? काय नाही सर, चांगले एकदम IRBFला येऊन एकदा भेटा, त्यांना सांगायला असं एकदा कमीत कमी तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा न घ्या, पण एकदा इथं येऊन भेटा. इथं आल्याच्या नंतर तुमचं जे माइंडसेट चेंज होईल, त्याच्यावरून तुम्ही 100% मला वाटतं की तुम्ही इथे ऍडमिशन घेताल आणि सक्सेस पण होता. सो बेसिकली आता जो बोलतोय तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आलोयत आपण, बोलतोय सगळं. सो आता लॉंग व्हिडिओ होते, पण नक्की बघा तुम्ही, ऐका तुम्ही त्यांचे भावना काय आहेत त्या. काय सांगशील? तुला 2 शब्द सांगायचं झालं तर? फर्स्ट ऑफ ऑल सर, मी रिस्पेक्टफुल जॉबच्या सर्चिंगमध्ये होतो, तर मला IRBFचं माहीत झालं भावाकडून. तर मी एकदा व्हिजिट केली तर मला असं वाटलं इथं करिअरची ग्रोथ आहे, त्याच्यामुळे मी स्टार्टिंग केली. काय भेटलं आमच्याकडून तुला? काय भेटलं? काय सांगशील? आमच्याबद्दल 2 शब्द बोलायचे झाले तर काय सांगशील? तर हे तर माझं कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग झालं, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. काही ते एज्युकेशन झालं की ट्रेनिंग झाले? काही क्लास झाले का ट्रेनिंगच झाले? हा, ट्रेनिंग झाली. सो एक माइंडसेट आहे ना, क्लास करायला तयार. लोक किती पैसे भरायला क्लासेससाठी, ट्रेनिंगसाठी कोणी द्यायला तयार वगैरे नाहीये. सो मित्रांनो, एकच आहे की ट्रेनिंगसाठी या तुम्ही, क्लासेससाठी माझ्याकडे नका येऊ. सो थोडक्यात सांगायचं झालं तर आता हा दत्ता आहे माझ्यासोबत. दत्ता, काय सांगशील? जे ट्रेनिंगमध्ये जे होतंय त्याच्यामध्ये काय सांगशील तू? काय वाटतं तुला? लोकांचा माइंडसेट आहे की जॉबसाठी एवढे पैसे द्यायला लागतात. हे आपलं किती मिनिमल फीस मध्ये झालेलं आहे? काय तुला वाटतं एवढे पैसे दिल्यानंतर कुठे जॉब? लोकांचा जो माइंडसेट आहे, लोक बोलतात 4-4 लाख 5-5 लाख द्यायला लागतात. आपलं किती मध्ये झालेलं आहे? परवडणारी सारखी होती तुला फी? हो सर, परवडणारी सारखी फीस होती. माझं 30,000 मध्येच झालं सर. कमी फीस मध्ये झालंय सर. सो मित्रांनो, आपली जी ट्रेनिंग फीस आहे ती एकदम मिनिमल आहे, सगळ्यांना परवडण्यासारखी आहे. तुमची आज माझ्याकडे आलात तर पुढच्या सॅलरीमध्ये तुमची फीस निघते. बाहेर बसून फक्त डिसिजन नका घेऊ, आतमध्ये या. हे पोरं आपले सिलेक्ट झालेले आहेत सर्व. तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की बाहेर बसून डिसिजन नका घेऊ, सर्व या, भेटा, नंतर तुम्ही डिसिजन करा. सो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. जॉईन व्हा, काही लागली तर आम्हाला कॉल करा. ठीक आहे सर? चला, थँक्यू आल्याबद्दल.